नागपुर जिले में सामने आए एक फर्जी शिक्षक भर्ती घोटाले में एक और बड़ा खुलासा हुआ है। इस घोटाले की जांच कर रही एसआईटी ने नागपुर विभाग के तत्कालीन शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार को संभाजी नगर से गिरफ्तार किया है। उनकी गिरफ्तारी के बाद इस प्रकरण में अब तक गिरफ्तार किए गए शिक्षण विभाग के अधिकारियों और कर्मचारियों की संख्या 15 तक पहुंच चुकी है। एसआईटी प्रमुख और पुलिस उपायुक्त राहुल मदने ने बताया कि ये फर्जीवाड़ा वर्ष 2010 से ही चल रहा था। जांच में सामने आया है कि वर्ष 2010 से अब तक लगभग 1000 शिक्षकों की नियुक्तियां नागपुर जिले में की गई थी, जिनमें से केवल 350 नियुक्तियां ही वैध प्रक्रिया से की गई। बाकी लगभग 650 शिक्षक बिना वैधानिक प्रक्रिया के नियुक्त किए गए थे और उन्हें शालार्थ आईडी जारी कर वेतन भी दिया जा रहा था। ये घोटाला न केवल शिक्षा प्रणाली के दुरुपयोग को उजागर करता है, बल्कि सरकारी खजाने को हुए बड़े आर्थिक नुकसान की ओर भी इशारा करता है। पुलिस के अनुसार इन फर्जी नियुक्तियों में शिक्षा विभाग के तत्कालीन क्लर्क, अधिकारी, वेतन अधीक्षक और अन्य वरिष्ठ अधिकारियों की संलिप्तता की संभावना है। फिलहाल शिक्षक वेतन शाखा के अधीक्षक नीलेश वाघमारे फरार है और उनकी गिरफ्तारी से मामले में और खुलासा होने की उम्मीद जताई जा रही है। प्राथमिक जांच में ये एक बड़ा संगठित घोटाला प्रतीत हो रहा है, जिसकी तह तक जाने के लिए जांच तेजी से चल रही है। नाही, शालार्थ आयडी क्रिएट करणं याने शासकीय नियुक्ती मिळणं, त्यानंतर त्याचे पेमेंट किंवा जे अनुदान मिळणं, ह्या गोष्टी पुढे होत होत्या। त्याच्या अनुषंगाने कुठेतरी या ठिकाणी आर्थिक घोटाळा झाल्याचं दिसून येतं। यामध्ये जो क्लरिकल स्टाफ असेल, त्यांचे जे सबऑर्डिनेट असतील, इन्स्पेक्टर असतील किंवा अधीक्षक असतील, या ठिकाणी त्यांचा सहभाग दिसून येतो। एकंदरीत हे प्रकरण पाहिलं तर माध्यमिक शिक्षण अधिकारी, त्यानंतर त्यांचा क्लरिकल स्टाफ, त्यानंतर डेप्युटी डायरेक्टर ऑफिस, त्यांचा क्लरिकल स्टाफ, त्यांची पडताळणी जी काही समितीचे अधीक्षक असतील काही ठिकाणचे, तर त्यांचाही रोल या ठिकाणी निष्पन्न होतोय। काही लोकांना हायकोर्टाने आयडेंटिटी दिली आहे, काही लोकांची काल हायकोर्टाने जामीनही फेटाळला आहे। त्याच्या अनुषंगाने आम्ही पुढील कारवाई करतो। जो आम्ही आरोपी मंगा म्हणून ज्या ठिकाणी आम्ही अरेस्ट केलेलं होतं, त्याच्या निष्पन्नातून 1000 ते 1200 आयडी त्यांनी बनवलेले आहेत। त्याच्यामध्ये फक्त 300 ते 350 फक्त प्रकरण त्यांच्याकडे प्राप्त होते। इतर त्यांनी प्रकरण प्राप्त न होता शालार्थ आयडी दिल्याचं निष्पन्न होते। त्याच्यामध्ये आणखीन एक महत्वाचा रोल आहे, जे पे युनिटचे इन्चार्ज आहेत वाघमारे, हे सध्या फरार आहेत। त्यांचे मुख्यत्वे रोल याच्यामध्ये आम्हाला निष्पन्न होत आहे। त्याच्या अनुषंगाने सुद्धा आम्ही त्यांचा तपास करत आहोत। ज्या शालार्थ आयडी जे त्यांनी हे करायला पाहिजे होतं, पडताळणी समितीकडून प्रकरण स्क्रुटिनी झाल्यानंतरच ते शालार्थ आयडी दिले जातात, पण ते न होता सुद्धा आतापर्यंत जे नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण असे मिळून 623 शालार्थ आयडी, 29 शालार्थ आयडी आम्हाला माहिती प्राप्त झालेली आहे। आणि इतर सुद्धा ज्या डिव्हिजन मध्ये त्याची सुद्धा आम्ही माहिती पुढील तपासात प्राप्त करून घेतो। याच्यामध्ये जे काही त्यांनी शालार्थ आयडी दिली पाहिजे, जी प्रोसिजर केली पाहिजे होती, की जे माध्यमिक अधिकाऱ्यांकडून हे प्रकरण ज्यावेळेस डेप्युटी डायरेक्टर ऑफिसकडे येते आणि त्यानंतर स्क्रुटिनी समिती झाल्यानंतर त्याला मान्यता देण्यात येते आली, या ठिकाणी हे तपासात हे निष्पन्न येते की कुठेतरी हे प्रकरण जे स्क्रुटिनी समितीकडे न जाता डायरेक्ट त्यांना शालार्थ आयडी दिले गेले असं प्राथमिकदृष्ट्या दिसून येतं। तसेच जर एखाद्या ठिकाणी जर 200 शिक्षक त्यांची नियुक्ती झाली मे महिन्यामध्ये आणि त्यानंतर जून मध्ये किती शिक्षक वाढले, ह्याचं जे माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी इन्स्पेक्शन किंवा जो त्यांचं जे निरीक्षण असू द्या किंवा त्यांचं सुपरविजन असणं गरजेचं होतं, त्या ठिकाणी सुद्धा या माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी कुठेतरी दुर्लक्ष केल्याचं दिसून आलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांचा सहभाग दिसून येतो। याच्यामध्ये आपण जे एसआयटी मार्फत या ठिकाणी 2 गुन्हे दाखल झालेले सदर आणि सायबर पोलीस स्टेशनला, त्याच्या अंतर्गत आतापर्यंत आपण 15 लोकांना अटक करण्यात आली आहे। सध्या आमच्याकडे जे तत्कालीन शिक्षण अधिकारी चिंतामणी वंजारी होते, यांनाही आम्ही अटक करून 29 पर्यंत त्यांना कोर्टाने पीसीआर म्हणून दिलेला आहे। त्यानंतर आम्ही काल वैशाली जामदार यांनाही, जे डेप्युटी डायरेक्टर एज्युकेशन औरंगाबाद आहेत, यांनाही काल आम्ही ट्रान्झिट वॉरंट घेऊन या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे। त्यांनाही आज कोर्टामध्ये प्रोड्यूस करू आणि त्यांच्या संबंधित जो काही त्यांचा निष्पन्न रोल त्या ठिकाणी झालेला आहे, त्याच्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास करू। त्याच्यामध्ये आम्ही जो सदर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे, त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांना हजर राहण्यासंबंधी नोटीस बजावली होती। त्यांनी त्या ठिकाणी एक कारण कळवलं होतं की सध्या मला येता येणार नाहीये। नंतर आम्हाला ज्या सायबरच्या गुन्ह्यामध्ये पुन्हा आम्हाला त्यांचा रोल निष्पन्न झाला, त्यांच्या कार्यकाळात काही शालार्थ आयडी या ठिकाणी तयार झाल्याचं निष्पन्न झालं आणि म्हणून त्यांना आम्ही काल अटक करण्यात आली। अखिलेश के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।